नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 6 एप्रिलच्या भागामध्ये आता मोजणीकार जे असतात ते ज्योतीला सांगत असतात, मळ्याचा नकाशा मी आज उद्या बनवतो आणि एकदा का तो तयार झाला की त्यामध्ये खाडाखोड नाही आणि मी कच्च्या नोंदी करतो, त्यामुळे तुम्हाला कचेरीत यावं लागेल. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता मात्र ज्योतीला थोडासा धक्का बसतो आणि तो विचारतो, काय बोलताय, कचेरीत यावं लागेल? तर तेव्हा ते मोजणीकार असतात ते हो असं म्हणतात. तर तेव्हा ज्योती त्यांना सांगायचा प्रयत्न करत असतो, अहो पण माझं, असं तो म्हणत असतो, पण त्याचं ते काही ऐकून घेत नाहीत आणि चला असं म्हणून तिथून ते निघूनच जातात. आणि तेव्हा ज्योतीला मित्रांनो आता सावित्रीचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते, पण तुम्ही बी एक करायचं, हातातून पुस्तक सोडायचं नाही. आणि त्यानंतर म्हणालेली असते, अव हे समतं काही चाललंय ते तुमचा अभ्यास होऊ नये म्हणून आणि तुम्हाला परीक्षा देता येऊ नये म्हणून करतात. आणि ते सगळं काही ज्योती आठवत असतो आणि तेव्हा ते सर्व कारकून वगैरे जे काही मोजणीकार वगैरे असतात तिथून ते त्यांचं खुर्ची टेबल वगैरे सगळं काही घेऊन तिथून आता मळ्यातून निघून जातात. आणि तेवढ्यातच तिकडून आता सावित्री आणि पार्वती येत असतात. तर तेव्हा सदाशिवचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि तो ज्योतीला सांगतो, अरे ज्योती, ते बघ वहिनी आल्या जेवण घेऊन. तर तेव्हा ज्योती त्यांना म्हणतो, बरोबर ठीक आहे, या आपण बसू या, असं म्हणून तो त्या दोघांना सुद्धा जेवायला घेऊन जात असतो. आणि इकडं राणूजी असतात ते सगळं काही कागद वगैरे हातात घेऊन म्हणजे चतुर्सीमा बघायचा प्रयत्न करत असतात. तर तेव्हा पार्वती आणि सावित्री आल्यानंतर पार्वती त्यांच्याकडे बघते आणि त्यांना विचारते, झाली का मोजणी आप्पा काका? तर तेव्हा राणूजी होय असं तिला सांगतात. तर पार्वती विचारते, मग झालं ना तुमचं आता समाधान? तर तेव्हा राणूजी म्हणतात, वय झालं की समाधान. आणि त्यानंतर पार्वती म्हणते, बरं बरं ठीक आहे, चला आपण आता समधेजण जेवायला बसू, असं या सगळ्यांना ती सांगत असते. तर तेव्हा सावित्री लगेचच दादांच्या समोर जाते आणि दादांना म्हणते, दादा भरीत आणले. आणि भरताचं नाव ऐकल्यानंतर दादा तर खुशच होतात. तर तेव्हा पार्वती सगळ्यांना म्हणते, बसा भुका लागल्या असतील. आणि तेव्हा सर्वजण आता जेवायसाठी बसत असतात. तर तेव्हा सावित्रीचं लक्ष राणूजींच्याकडे जातं आणि ती त्यांना सुद्धा बोलवते, म्हणते, आप्पा काका या की जेवायला. तर तेव्हा राणूजी म्हणतात, नाही म्या नाही जेवणार. तर तेव्हा सावित्री म्हणते, अव काका वाटणी जमिनीची झाली या, नात्याची नाही. तर तेव्हा तिनं असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच तिचं खूप अप्रूप वाटतं आणि दादांना सुद्धा ते छान वाटलेलं असतं आणि ज्योतीला तर छान वाटलेलंच असतं. आणि आता सावित्री परत एकदा राणूजींना बोलवते. तर तेव्हा राणूजी तसेच थांबलेले असतात. तर तेव्हा दादासुद्धा राणूजींना म्हणतात, अरे आप्पा ये की, सुनबाई सांगते ना व, अरे ये बस. तर तेव्हा आता राणूजी नकार देऊ शकत नाहीत आणि आता ते जेवायसाठी पुढे येतात. पण त्यांना थोडंसं ते वाईट वाटलेलं असतं की बाबा आपण एवढं सगळं काही केलेलं आहे तरीसुद्धा सावित्रीने त्यांना जेवायला बोलवलेलं असतं आणि हे सगळेजणच त्यांना बोलवत असतात. आणि आता राणूजीसुद्धा जेवायसाठी पुढे येतात. तर पार्वती आता सदाशिव आणि मोरूला सुद्धा म्हणते, सदा दादा, मोरू भाऊ, तुम्ही सुद्धा जेवायला बसा की. तर तेव्हा ते दोघे सुद्धा हो असं आनंदाने म्हणतात आणि ते दोघे जेवायला बसत असतात. इतक्यातच राणूजी म्हणतात, हे दोघं आपल्या संग बसणार? अरे हे बामण आहेत, यासने बाट नाही का लागणार? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा पार्वती म्हणते, अहो होय होय, विसरलेच होते बघा. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, अहो नाही नाही, आम्ही तसे ब्राह्मण नाही आणि मुळात आम्ही जातपात मानतच नाही. आणि त्यांनी तसं म्हटल्यानंतर इकडे सावित्रीला ते खूप छान वाटतं आणि दादांना सुद्धा त्याचा खूप अभिमान वाटतो. तर मोरू म्हणतो, म्हणजे पूर्वी आम्ही मानायचो, पण ज्योतीने आम्हाला संत कबीर सांगितले, गंगेची कावड गाढवाला पाजणाऱ्या संत एकनाथ सांगितले, तेव्हापासून आम्ही कर्मटपणा सोडला. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर आता परत या सगळ्यांना खूप छान वाटतं. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, कसं आहे ना, जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर ज्योती तर त्याची तोंड भरून तारीफ करू लागतो, म्हणतो वा वा. तेव्हा राणूजी म्हणतात, नाही तुम्ही जे काही बोललात ते कानाला चांगलं वाटलं, पर कळलं काय नाही. आणि कळलेलं तर कोणालाच काही नसतं, पण कानाला मात्र सगळ्यांनाच छान वाटलेलं असतं. तर सदाशिव हसतो आणि म्हणतो, काही हरकत नाही. आणि त्यानंतर आता मित्रांनो हे दोघे सुद्धा त्यांच्यासोबत जेवायला बसतात आणि एकदम आनंदाने त्यांच्यासोबत खाऊ लागतात. तर तेव्हा भरीतचा एक घास खाल्ल्या खाल्ल्या सदाशिव सावित्रीला म्हणतो, वहिनी
भरीत अप्रतिम झाले हा. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावित्री तर खूपच खुश होते आणि बाकीचे सर्वजण सुद्धा खुश होतात. तर सदाशिव पुढं म्हणतो, अजून थोडं द्या ना. तर तेव्हा सावित्री हसत हसत वय असं म्हणते. आणि तेवढ्यातच इकडे मोरू जो असतो तो एकदम त्याला म्हणजे तिखट लागलेलं असतं का काय कोणास ठाऊक, एकदमच तो धापा टाकू टाकतो. हा हा असं करू लागतो. आणि तेव्हा सर्वजण त्याच्याकडे बघत असतात. तर ज्योती म्हणतो, मोरोपंतांना तिखट लागलेले दिसते. आणि म्हणतो, हा जरा नाजूक बामण आहे. आणि ज्योतीनं असं म्हटल्यानंतर सर्वजणच हसू लागतात. तर मोरू म्हणतो, वहिनी वहिनी वांग्याचं भरीत खूपच तिखट आहे. पाणी पाणी द्या वहिनी. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो भाऊजी पाणी मागच आहे. आणि मोरूच्या मागेच पाणी असतं. आणि मोरू लगेचच गडबडीने पाणी घेतो आणि गटा 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 पाणी पिऊ लागतो. तर ते बघितल्यानंतर दादा म्हणतात, सावकाश सावकाश. तेव्हा ज्योती तर हसतच असतो आणि म्हणतो, मोरोपंत कसं होणार. आणि तेव्हा सावित्री आणि पार्वती सुद्धा हसत असतात. आणि मित्रांनो, तोपर्यंत इकडे गंगाधर शास्त्र्यांच्याकडं विनायक परीक्षक येतात. आणि ते आल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, ये ये विनायका, अलभ्य लाभ. तर तेव्हा विनायक परीक्षक लगेचच गंगाधर शास्त्रींचा आशीर्वाद घेतो. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री, अरे कशाला कशाला असं म्हणून त्याला आशीर्वाद देतात. तर तेव्हा विनायक म्हणतो, कुणाच्या पायाला हात लावावेत असे पवित्र पाय कुणाचे आहेत पुण्यात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, त्याचीच भीती वाटते रे, बैस. तर तेव्हा विनायक लगेच बसतो. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, छान सरबत सांगा, नाहीतर मी काय म्हणतो, मसाले दूधच सांगा. तर तेव्हा विनायक म्हणतो, अगोदर काम सांगा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बर तुझ्या कानावरती आलंच असेल, तो माळ्याचा पोर ज्योती त्याने पैज लावली ते. तर तेव्हा विनायक म्हणतो, हो कानावर आलं आणि त्याने भरलेला अर्जही मिळाला. तर तेव्हा गंगाधर शास्त्री रागारागात म्हणतात, शेंबडी पोरं आम्हाला आव्हान द्यायला लागली आहेत. आणि म्हणतात, अरे मला आव्हान म्हणजे शास्त्राला आव्हान, स्मृती पुराणाला आव्हान. तर तेव्हा विनायक म्हणतो, मी तर याला उच्चाद म्हणेन. या सगळ्याला कारणीभूत इंग्रज आहेत. त्यांनी या लोकांना लाडावून ठेवलेलं आहे. नाहीतर आजवर कोणा शूद्राने हिंमत केली होती, ती या माळ्याच्या पोराने केली. त्याला ता अद्दल घडवूच. हा ज्योत्या नापास कसा होईल ना तेच बघतो मी. तर असं त्यानं म्हटल्यानंतर गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, शाब्बास. आणि मित्रांनो, आता इकडं तोपर्यंत पार्वती वगैरे सगळेजण घरी आलेले असतात. तर तेव्हा रखमा लगेच पार्वती काम करत असलेली बघून तिच्याजवळ येते आणि तिच्याजवळ येऊन बसते. तर तेव्हा पार्वती तिला लगेचच म्हणते, काकूबाई तुम्ही वाटणी नको मागायला पाहिजे होतीत बघा. आणि म्हणते, मळा आमचा आहे ना, हाय की नाही. तर तेव्हा रखमा म्हणते, मळा हाय की, पण मळ्याला लागून जी जमीन आहे ना ती वडिलोपार्जित आहे. आणि म्हणते, हाय की नाही, मग ती आम्ही कशी सोडायची. आणि तुला खरं सांगू का पारो, नाही म्हणजे म्या की नाही तुला धचा मा करणाऱ्यातली वाटली असल, पर तसं काय बी नाही. आणि हे वाटणी बिटणी की नाही आमच्या डोसक्यात बी नव्हतं, पण हे समजतं का नाही आमासनी ज्योत्यामुळं करायला लागले. तर तेव्हा पार्वती म्हणते, तात्यासाहेबमुळं, आणि ते कसं. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं यासने की नाही सारखं सारखं सपान पडायला लागलं आणि ते की नाही स्वर्गात गेले ती, आणि ते की नाही चित्रगुप्तासमोर असं उभं आहेत. तर तेव्हा पार्वती ते ऐकल्यानंतर म्हणते, स्वर्गात. तर तेव्हा रखमा म्हणते, होय की, आणि अगं राज्याला ना 3-3 वेळाला सपान पडलं ग. आणि चित्रगुप्त की नाही त्यांच्या मोहर की नाही असं नोंद वही असते की नाही ते दावायला ती. आणि ते म्हणाल्यात बघ की बाबा तुझं का नाही पापी म्हणून नोंद झालंय बघ याच्यामध्ये. तर तेव्हा पार्वती विचारते, काकूबाई त्यांच्या नावाची नोंद तिथं कशी. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं हाय का आता, अगं झाली नाही आता ज्योत्यामुळं होणार ग. तर तेव्हा पार्वती म्हणते, मला बाई काही कळना कशी हो काकूबाई. तर तेव्हा रखमा म्हणते, हे बघ पारू, एकतर आपण जातीनं असे, आणि ज्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्म घेतलाय का नाही त्यासनी शिकायचा अधिकार आहे. आणि त्यात आपला ज्योत्या शिकतोय. आणि म्हणते शिकतोय का नाही. आणि जर आपण शिकायच्या पापात त्याच्याबरोबर राहिलो तर मग सरकार भगवंत विचारणार, का एवढा अधर्म होत असताना रानोमाळी तू काय झोपला होतास का काय. मग त्यांनी उत्तर काय द्यायचं सांग की, पटतंय नवं तुला. आणि तरीसुद्धा अजून पार्वतीला काही कळतच नसतं. तर इकडे आता मित्रांनो, विनायक गंगाधर शास्त्रींना म्हणतो, ही माळ्या कुणब्याची पोरं जर शिकली तर आपल्याला काही किंमत उरणार नाही. हे कारकुनाच्या नोकऱ्या घेतील, सगळ्यावरती हक्क सांगतील. आणि म्हणतो, मला हे नको आहे.
तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आत्ता मुद्द्यावर आलास बघ, परीक्षा तू घेणार आहेस, त्यामुळे जास्त काही सांगायला नको. तर तेव्हा विनायक म्हणतो, मी जातीसाठी माती खाईन, पण त्या ज्योत्याला पैज जिंकू देणार नाही. त्याने तुमचे पाय धुवावेत आणि त्या पवित्र पाण्याचा अवघड शनिवार वाड्यापासून मोठेला मिळावा, हे पाण्याचं भाग्य मला मिळावं. तर तेव्हा गंगाधर शास्त्री खूपच खुश होतात आणि म्हणतात, शाब्बास भले. खरे सांगू, आज जर पेशवाई असती तर रावबाजींच्या समोर असा उभा केला असता तुला आणि त्यास सांगितले असते, श्रीमंत, हा विनायक आपल्या कुळाचा मान उंचावणारा आहे, याला आपण आपल्या खाजगीत घ्या, त्याबरोबर त्याला मानाचा पोशाख द्या, भरजरी शेला द्या. आणि ते सगळं अगदी विनायकच्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री विनायकला म्हणतात, विनायका, माझा भार हलका केलास बघ. तर तेव्हा विनायक म्हणतो, शास्त्री बुवा, 7वीचा निकाल आत्ताच लागलाय असं समजा आणि हा ज्योत्या नापास झाला म्हणूनच समजा. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री तर चक्क उठतात आणि विनायकजवळ जाऊन त्याला म्हणतात, विनायका, संकटमोचन ठरलास रे. आणि असं म्हणून त्याला आपल्या जमिटीत घेतात आणि त्यानंतर हिरंबकडे बघून त्याच्याकडे खुणा करू लागतात आणि हसत असतात. तर मित्रांनो, आता इकडे रखमा जी असते ती पार्वतीला अजून सांगतच असते, म्हणते, हा ज्योत्या काय केला ऐकायलाच तयार नाही. मग यांनी पवित्रा घेतला यो, कळलं का आता? आणि मग ते म्हटले की बाबा, माझं घराला घर आहे, पर चुली मात्र वेगळ्या. एकदा का शेताची वाटणी झाली की मग काय बी आपला संबंध नाही. मग काय चित्रगुप्ताच्या वही त्यांचं पुण्यवंत म्हणून नाव लिहिणार, म्हणून यो समजा खटाटोप चाललाय. कळलं का तुला? आणि दुसरं म्हणजे आम्ही गंगाधर पंतासनी सांगायला मोकळं का आमचा याच्यात काही बी संबंध नाही, तुमचं तुम्ही बघा, आमासनी काय बी वैर घ्यायचं नाही बघ त्यांच्यासोबत. आणि हे बघ पारो, म्या तुला काय सांगते ते नीट ऐक. तू आणि राजाराम आता डोळं उघडं ठेवा, तुम्ही दोघं या पापाचं धनी होऊ नकासा. तर तेव्हा पार्वती म्हणते, काकूबाई, तेवढं सोडून बोला बरं का. तर तेव्हा रखमा म्हणते, बया हाय का आता, म्या काय तुला धचामा करणारी वाटली वय? तरी बी सांगते ऐक, ज्योत्यानं 7वी केली आणि त्यो साहेब झाला, तिकडून तसं बी तुमचं हालच होणार आहेत. आणि म्हणते, बिचारा राजाराम गबळाय, भोलाय, एकदम भोळाय, त्याला त्याच्या हाताखाली राबावं लागल, त्याला बी आणि तुला बी, कळते का काय? आणि हे बघ पारो, आता हे बाजरीतलं खडं काढण्यापेक्षा का नाही, तुझ्या वाटत आलेलं खडं बी काढ, शिरते का टकोऱ्यात. आणि रखमाने तर मित्रांनो आता हिच्या डोक्यामध्ये ज्योतीबद्दल काय बाय भरवलेलंच असतं आणि आता पार्वतीला ते थोडं थोडं पटल्यासारखं तिला तर दिसत असतं. आणि त्यानंतर रात्री आता मित्रांनो, ज्योती म्हणजे सावित्री झोपलेली असते आणि ज्योती एकटाच म्हणजे आडवा होऊन अभ्यास करत असतो. तो बडबडत असतो, व्हॉट इज ट्रूथ, टू स्पीक ट्रूथ इज ट्रूथ. म्हणजे तो मित्रांनो झोपेत बडबड करत असतो. आणि तेव्हा सावित्रीला आता थोडीशी जाग येते आणि ती उठून बघते आणि त्याचे डोळे बंद बघून सावित्री म्हणते, हे जागा आहेत का झोपेत बोलतायत? आणि ती हळूच उठते आणि ज्योतीच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला आव असे हाक मारते आणि त्याला विचारते, तुम्ही जागा आहात का झोपेत बडबडताय? तर तेव्हा आता ज्योती डोळे उघडतो आणि सावित्रीला म्हणतो, नाही सावित्री, अगं जागाच आहे मी, उजळणी करतोय. तर तेव्हा सावित्री म्हणते, उजळणी वय, मला वाटलं चावळताय. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही, अभ्यास सुरू आहे माझा. तर तेव्हा सावित्री म्हणते, आव म्हणजे तुम्ही रात्रभर झोपला नाही? तर तेव्हा ज्योती म्हणतो, आज तोंडी परीक्षा आहे सावित्री, व्हॉट इज 10 × 5 इज इक्वल टू 50, ॲड 11 and 34 आणि म्हणतो 45. तर तेव्हा सावित्री हो हो असं म्हणत असते, म्हणजे तिला काही कळत नसतं, पण ती आपलं मान डोलावत असते. आणि त्यानंतर ज्योती पुढे म्हणतो, अ नाउन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. नेम्स सावित्री, गोविंदराव. आणि त्यानंतर म्हणतो थांब आणि पुस्तक घेऊन सावित्रीला म्हणतो, हे बघ बरोबर आहे का? तर तेव्हा सावित्री पुस्तक हातात घेते आणि म्हणते, अहो पर मला काय कळायचं यातलं? तर तेव्हा ज्योती म्हणतो, तू फक्त बघ, तुझा हातभार लागला ना की माझा अभ्यास होतो बघ. आणि त्यानंतर ज्योती आपलं बडबड करत असतो आणि सावित्री त्याच्याकडे बघून हो हो असं म्हणून मान डोलावत असते. तिला काय कळत नसतं, पण ती मात्र त्याच्याकडे बघूनच खुश होत असते. आणि तिने नुसतंच पुस्तक आपल्या हातात पकडलेलं असतं आणि ज्योती आपलं एका मागोमाग एक सगळी काही
अगदी तोंडी परीक्षा दिल्यासारखं सावित्रीसमोर बोलत असतो. आणि सावित्री तर त्याच्याकडे बघून म्हणजे त्याचा किती अभ्यास झालेला आहे हे बघूनच खुश होत असते आणि हसत असते. आणि त्यानंतर मित्रांनो आता सकाळ होते आणि इकडे गंगाधर शास्त्री पूजा करत असतात. आणि तेव्हा बाकीचे सर्वजण सुद्धा तिथं जमलेले असतात आणि तिथं मोजणीकार सुद्धा आलेला असतो. आणि त्यानंतर म्हणजे त्याला बघितल्यानंतर गंगाधर शास्त्री खुश होतात. तर तेव्हा तो मोजणीकार लगेचच आता गंगाधर शास्त्रींचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, "पंत, पण सकाळच्या प्रहारीच बोलवून घेतले." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "अरे कामच तसे आहे. हे बघ, तो माळ्याचा ज्योती आज तोंडी परीक्षेला जाणार आहे." तर मोजणीकार म्हणतो, "हा काल मळ्यात चालू होता त्याचा अभ्यास." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, "त्याला परीक्षा अवघड जाईल ही सोय मी केलेली आहे. पण मुळी त्याला परीक्षेलाच जाता येणार नाही अशी व्यवस्था तू करायची आहेस." तर मोजणीकार म्हणतो, "मी? मी कसं करू हे?" तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "तू काय करायचं हे तुला मी सांगतो आणि हे तूच करू शकतोस." असं म्हणून त्याला जे काही असतं ते सगळं काही समजावून सांगू लागतात. आणि हे सगळं काही समजावून सांगितल्यानंतर त्याला विचारतात, "आलं का ध्यानात? समजलं सगळं?" तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "जी पंत." आणि म्हणतो, "पण कसे जमावे हे?" तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, "आता कसे जमवायचे ते तू बघ. त्याचे शिक्षण, त्याच्या शिक्षणाच्या मार्गाचा अडथळा बनव. कळले का?" तर तेव्हा त्या मोजणीकाराला काही कळत नाही. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, "म्हणजे अरे सांबराला आपल्या शिंगाचा मोठा गर्व असतो आणि ते दिसतातही डौलदार, परंतु ती शिंगेच सांबराचा घात करतात. हे सूत्र लक्षात घेतलं की मग सोपं झालंच म्हणून समज." अशा सगळ्या काही यांच्या कुरापत्या इकडं चालू असतात. आणि इकडे आता ज्योती तोंडी परीक्षेला जायसाठी तयार होतो आणि तो दादांच्या समोर येतो आणि ज्योतीच्या आईला आणि दादांना म्हणतो, "आई, दादा येतो, परीक्षा आहे." तर तेव्हा सर्वजणच तिथं जमलेले असतात आणि त्यानंतर ज्योती पुढे येतो आणि तिच्या आईचा आशीर्वाद घेतो. तर तेव्हा ज्योतीची आई त्याला आशीर्वाद देते. पण दादांचा आशीर्वाद घ्यायला गेल्यानंतर ते थोडंसं आपलं तोंडच फिरवतात, कारण ते तर नाराज असतात. आणि जेव्हा आता ज्योती दादांचा आशीर्वाद घेतो तर तेव्हा दादा मात्र ज्योतीला आशीर्वाद देत नाहीत आणि त्या गोष्टीचं मात्र थोडंसं सगळ्यांना वाईट वाटतं. आणि त्यानंतर आता ज्योती मागे वळून चाललेला असतो. तर तेव्हा दादा ज्योतीला हाक मारतात, म्हणजे एकदम हळव्या आवाजात त्याला हाक मारतात. तर तेव्हा आता ज्योतीसुद्धा मागे वळतो आणि त्यानंतर दादा आता उठून ज्योतीसमोर येतात आणि म्हणतात, "तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी विरोध करत असलो तरी तू आता लढायला तयार झालाच आहेस." आणि म्हणतात, "ज्योती, पांडुरंग तुला यश देईल, तू जा." असं ते एकदम अभिमानाने त्याला सांगत असतात. तर तेव्हा सर्वजणच खूप खुश होतात आता. तर इतक्यातच मित्रांनो हा मोजणीकार जो असतो तो आता तिथं येतो आणि गोविंदराव अशी हाक मारतो. आणि त्यानंतर इकडे राणोजी असे सुद्धा हाक मारतात. तर तेव्हा इकडून राणोजी आणि रखमात तर त्याची वाटच बघत उभारलेली असतात आणि ते लगेचच आता धावत पुढे येतात. आणि त्यानंतर इकडे सुद्धा हे सर्वजण बाहेर येतात. तर तेव्हा तो मोजणीकार असतो तो म्हणतो, "हे बघा, आत्ताच्या आत्ता कचेरीत चला." आणि त्यानं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. तर तेव्हा दादा विचारतात, "कचेरीत आत्ता?" तर मोजणीकार म्हणतो, "हो, आत्ताच आणि लवकर चला. हे बघा, नोंदी करायच्या आहेत आणि नकाशे तयार करतो तुमच्या देखत. का माझ्या मनाने मी करू?" तर त्यानं असं म्हटल्यानंतर कोणाला काही कळेनासंच होतं. तर तेव्हा राजाराम म्हणतो सुद्धा, "अहो, पण त्यातलं आम्हाला काय कळतंय?" तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "अहो, मग ज्याला कळतंय त्याला घेऊन चला." आणि ज्योतीला म्हणतो, "ज्योती, तू चला आमच्याबरोबर." आणि त्यानं असं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अहो, माझी तोंडी परीक्षा आहे. आपण 2 दिवसानंतर करू ना नोंदी, नकाशे, जे काय असेल ते." तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "2 दिवसांनी? दुसऱ्या मोजण्या सुरू झाल्या की मग तुमचं काम लांबणीवरती पडणार. चालेल का?" तर तेव्हा राणोजी लगेचच बोलतात, "नाही नाही नाही नाही, मला आजच नकाशे द्या. मला याच्या नोंदी बी पाहिजेत आणि त्यानंतर पंचासनी बी बोलवायचं आहे." आणि ज्योतीला म्हणतात, "ज्योती, नाही म्हणू नगस, चल बाबा." आणि तेव्हा मोजणीकार म्हणतो, "हां, आणि तुला लवकर मोकळासुद्धा करतो." आणि या दोघांनी मिळून हा डाव रचलेला असतो मित्रांनो. तर तेव्हा आता ज्योती थोडासा विचारात पडतो आणि हा विचार करत असतो. इतक्यातच सावित्रीच्या डोक्यात काय येतो कोणास ठाऊक, ती लगेचच आतमध्ये धावत जाते. तर तेव्हा आता राणोजी ज्योतीला म्हणतात, "अरे कसला विचार करतोयस ज्योती?" तर तेव्हा ज्योतीची आई परत मध्येच म्हणते,
ज्योती तू जा रे बाबा, म्हणजे तू त्या नोंदी तपासशील, बघशील आणि या दोघांसनी काय कळणार आहे त्यातलं. आणि तेव्हा रखमासुद्धा म्हणते, "होय तर, आणि शहाणा माणूस पाहिजेच की तिथं." तेव्हा ज्योती म्हणतो, "ठीक आहे, येतो मी, पण खरं मला लवकर मोकळं करा." तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "हो, हो, लवकर मोकळं करतो." आणि इतक्यातच आता सावित्री बाहेर येते आणि तिथूनच म्हणते, "अवं, दही-साखर." आणि दही-साखरेच्या निमित्ताने ज्योतीला ती आपल्या जवळ बोलवून घेते आणि तेव्हा ज्योतीसुद्धा तिच्याजवळ दही-साखर घ्यायसाठी जातो. तर तेव्हा सावित्री एकदमच हळू आवाजात ज्योतीला म्हणते, "अवं, पाणी कुठंतरी मुरतंय. हे दोघं मुद्दामून परीक्षेत अडथळा आणतात." तर ते ऐकल्यानंतर ज्योतीला तर धक्काच बसतो. म्हणजे त्याला ते काही कळालेलं नसतं, पण सावित्रीला मात्र बरोबर कळालेलं असतं. तर सावित्री म्हणते, "तुम्ही सावध राहा." आणि इतक्यात म्हणजे या दोघांचं बोलणं असं चालू असतं. तर तेव्हा इकडून राणूजी ज्योतीला म्हणतात, "अरे ज्योती, आवर लवकर, चल." आणि तेव्हा तो मोजणीकार सुद्धा म्हणतो, "हां, हां, चला, चला, लवकर चला." तर तेव्हा आता ज्योती ते दही-साखर वगैरे खातो आणि सावित्रीला इशाऱ्याने त्याला सगळं काही लक्षात आले असं सांगतो आणि तिथून तो निघतो. आणि तेव्हा आता सर्वजणच कचेरीमध्ये जाऊ लागतात. आणि तेव्हा इकडं सावित्रीला मात्र खूप काळजी वाटत असते ज्योतीची. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता मोजणीकार मुद्दामूनच वेळ करत असतो. तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, "अजून किती वेळ लागेल?" तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "कागदच सापडत नाहीये." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आमचेच बरे कागद मिळत नाहीत तुम्हाला?" तर तेव्हा मोजणीकार म्हणतो, "तुझी परीक्षा आहे, माझ्या लक्षात आहे. जास्त वेळ घेणार नाही तुझा." आणि इकडे मात्र ज्योती अजून पोचलेला नसतो. तर तेव्हा सदाशिव आणि मोरू दोघंसुद्धा काळजीत असतात. आणि तेव्हा विनायक म्हणतो, "ज्योती आला नाही वाटतं, घाबरला वाटतं." आणि इकडे मात्र सावित्री खूपच काळजीत असते आणि ती कपिलेला आपल्या हातामध्ये घेते आणि तिच्यासोबत बोलत असते. तिला म्हणते, "कपिले, बघतेस ना गं, कसं चारी बाजूनी घेरलंय यांना आणि मुद्दामून करतायत समते, ते पास होऊ नयेत म्हणून." आणि असं ती बोलत असते मित्रांनो. आणि तेव्हा अचानकच तिच्या हातामधून कसं काय माहिती नाही, पण कपिला खाली पडते आणि ते सगळं काही ती मूर्ती असते की कपिलेची ती फुटून जाते. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि ती घाबरूनच खाली बसते आणि म्हणते, "अरे देवा, हे काय झालं? हा अपशकुन तर नाही ना?" असं ती सर्व काही बोलत असते. आणि मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.